नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण नदीचे गाणे ही कविता शिकलो बरोबर. त्यामध्ये काय होतं बरं की ती नदी बोलत होती ना की मी दरी दरीतून रानारानातून जुळजुळ करत काय करते वाहत जाते आणि मी सुंदर असं गोड गाणं गाते आणि मी पुढेच धावत जाते. ऐसा नदी कह रही थी ना, मैं दरी दरी यानी माउंटन से जाती हूँ और फिर मैं अच्छा गोड मीठा गाना गा के आगे ही बढ़ जाती हूँ. आणि काय माझ्या किनाऱ्यावर काय वसली आहेत, गावे वसली आहेत आणि मी गावांना भेटून पुढे निघून जाते. आणि किनाऱ्यावर काय रुजलेली झाडे झुडपे मला भेटतात. हां, और मेरे किनारे पे क्या गांव बसे हुए हैं और मैं उनको मिलकर आगे बढ़ जाती हूँ. मेरे किनारे पे और भी पेड़ों से भी मिलके मैं आगे जाती हूँ ना. फुलवेली म्हणजे फुले देती. जी फुलं आहेत ती त्यांना नदीला काय देतात, फुलं देतात. आणि जो फ्लावर्स है वो नदी को क्या देते हैं, फ्लावर्स देते ना. आणि पाण्यात उगवलेले लव्हाळी माझ्याशी काय करतात, खेळतात ना. आणि कुठे कुठे तर किनाऱ्यावर आंब्याची झाडं मला सावली देतात आणि मी त्यांना भेटून पुढे निघून जाते. आणि माझ्यात पक्षी प्राणी पाणी पिऊन जातात. जो बर्ड्स एनिमल्स है वो पानी पी के जाते हैं. तो कोई उसमें नहलाते भी है, उसमें नहाते भी है ना. और छोटे बच्चे उसमें खेलते हैं. छोटी लहान मुलं त्या नदीत खेळतात, अंघोळ करतात आणि त्यांना देखील मी भेटते. त्यांना देखील मी शांती देते, आनंद देते. आणि शेवटी काय तर मी जे वळून नेले ते तेथे जाऊन मी आनंदाची सुंदर बाग फुलवते. जिथे जाते तिथे काय करते, आनंदाची मी सुंदर बाग फुलवते. असं आपण नदीचे गाणे शिकलो बरोबर. आज आपण त्यावरील प्रश्नांची उत्तरं आणि ग्रामर पाठ घेणार आहोत. तर चला बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. मंजूळ गाणे कोण गाते? नदी. नदी मंजूळ गाणे गाते. गावे कोठे वसली आहेत बरं? नदीच्या काठावर गावे वसली आहेत. नदीवर शीतल छाया कोण धरते? तर नदीवर आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतात. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? नदी जेथे जाईल तेथे आनंदाची सुंदर बाग फुलवेल. बरोबर ना, असं आहे ना त्याच्यात. बघा प्रश्न दुसरा, कवितेतील कडव्यांच्या ओळी पूर्ण करा. आता कडवं दिलं आहे, त्यातला आपण शब्द घालून कवितेचं कडवं पूर्ण करायचं आहे. बघा, फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपली छाया धरती. हे कडवं दिलं आहे हां, आणि ती रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. आता पुढे जाऊया. बघा, जोड्या जुळवा. झुळझुळ कोण करतं बरं? पाणी. आणि मंजूळ कोण गाते? मंजूळ गाणे. शीतल छाया, अशा या जोड्या आहेत. शीतल काय रे? छाया. आणि मंजूळ गाणे, झुळझुळ पाणी. आता बघा प्रश्न चौथा, हे शब्द असेच लिहा. आता हे जे शब्द दिले आहेत आपल्या पुस्तकात आहेत ते तसेच्या तसे तुम्हाला कॉपी करायचे आहेत. वैसा का वैसा ही आपको लिखना है. मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू हे शब्द तुम्हाला जसेच्या तसे लिहायचे आहेत. आता पुढे पाहूया. प्रश्न पाचवा, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. बघा तुम्हाला यावर 5 वाक्य लिहिल्यात मी. बघा तुम्ही तुमच्या शब्दात देखील कविता वाचून तुम्ही लिहू शकतात, तुम्हाला आवडेल ती वाक्य. आता बघा मी काय लिहिलं आहे, डोंगराच्या पायथ्याशी गाव वसले आहे ना. नदीच्या किनारी आहे ना, त्याच्यात गाव काय वसलेली आहेत ना. बघा दुसरं काय आहे, डोंगरातून गावात नदी वाहत येते. बरोबर ना, दरी दरीतून गावागावातून ती काय करते, वाहत येते.
नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात ना. तिने सांगितलं आहे ना, काही स्त्रिया येऊन मठ भरून पाणी घेऊन जातात ना. मग नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरायला येतात ना. नदीचे पाणी गाई गुरी पितात ना. असं पण लिहू शकतात, नदीचे पाणी प्राणी पक्षी पितात. मी गाई गुरे पितात. नदीच्या पात्रात मुले आनंदाने खेळतात ना. अशी मी 5 वाक्य केली आहेत. तुम्ही तुमच्या शब्दात देखील करू शकतात. तर पुढे पाहूया. पुढील शब्दासाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. आता बघा, मी समानार्थी शब्द दिले आहेत. तीर, काठ, समान शब्द पाहिजे आपल्याला. विरुद्धार्थी नाही सांगितलं, समानार्थी म्हणजे ज्याचा अर्थ एक होतो, समान होतो. तीर, काठ. फुल, सुमन. आंबा, आम्र. वेल, लता. सावली, छाया. पाणी, जल. झाड, वृक्ष. माठ, घट. माठ, घट. पाखरे, पक्षी. पाखरे, पक्षी. कळलं तुम्हाला? आता प्रश्न 7वा. एकवचन अनेकवचन लिहा. आपण शिकलो आहोत एकवचन अनेकवचन ना. बघा, या ठिकाणी देखील तसंच आलं आहे. एकवचन म्हणजे काय? तर एक नदी, एक फूल, एक गाणे, एक बाग, एक पक्षी, एक वेल ना. ज्याला एक आहे ते एक वचन. ज्याला अनेक आहेत म्हणजे उदाहरणार्थ बघा, नद्या. एक नदी, अनेक नद्या. एक फूल, अनेक फुले. एक गाणे, अनेक गाणी. एक बाग, अनेक बागा. पक्षी, पक्षी. पक्षीचं पक्षीच राहतं ना. कविता, कविताच राहतं ना. सांगितलेलं ना. वेल, वेली. बघा, एक वचन अनेक वचन. कळलं तुम्हाला कसं बदलाव होतो? तो बदल होतो. नदी, नद्या. फूल, फुले. गाणे, गाणी. अनेक वचन गाणी. एक वचन बाग, अनेक वचन बागा. पक्षी, पक्षीच. वेल, वेली. अशा प्रकारे एक आणि अनेक वचन. कळलं सगळ्यांना कसं आहे ते? समजलं? चला आता थोडं हसूया आपण. आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे ना, वाचू आणि हसू. आता शिक्षक. बघा, शिक्षकांनी कसं हसवलं आहे. आणि पप्पू आहे. शिक्षक आणि पप्पू. पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस? आता शिक्षकांनी विचारलं आहे त्याला, पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस? तेव्हा पप्पू म्हणतो बघा, कुणाला कळायला नको मी माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते. कळलं का? कोणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चाललं आहे, असा हा जोक आहे. बघा, आता ओळखा पाहू. मी ऑलरेडी दिलं आहे काय आहे ते. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड. मी तर आहे फळांचा राजा, आंबा ना. आता दुसरं. लाल चोच माझी, डाळिंब मी खातो. हिरवा माझा रंग, मिठू मिठू बोलतो. कोण? पोपट ना. अशा प्रकारे हे आपल्याला बघायचं आहे. ह्याची PDF देखील पाठवली आहे. धन्यवाद.